पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी असताना ते सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोटे यांना हाताशी धरून रात्री बेरात्री सोलापुरात फिरून प्रभाग क्रमांक 6चे मराठा समाजाचे उमेदवार व नेतृत्व अमोल शिंदे, प्रभाग क्रमांक 5चे दलित चळवळीचे नेते आनंद चंदनशिवे, प्रभाग 15 धनगर समाजाचे नेते चेतन नरोटे यांना संपवण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व प्रभाग 7चे शिवसेनेचे पॅनल प्रमुख अमोल शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला आहे. इलेक्शनचा शेवट दिवस चालू आहे आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं देवेंद्र कोटेंच्या सांगण्यावरनं आमच्या कार्यकर्त्यांना दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे. काल तर राईट झाली की सकाळी कार्यकर्ते घेऊन जातात, संध्याकाळपर्यंत बसवतात, कुठलाही गुन्हा दाखल करत नाहीत आणि रात्री सोडतात आणि सांगतात उद्या परत यायचं. आणि अशा पद्धतीनं यंत्रणा तोडण्याचं काम प्रभाग 7 मध्ये चालू आहे. असं नाही तर संपूर्ण सोलापूर शहरामध्ये कित्येक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचं काम सुरू आहे. खास करून काल तर पालकमंत्र्यांनी रात्री 11-12 वाजता काही चौकामध्ये बसून पानटपरीच्या बाहेर बसून खुर्च्या टाकून बसले आणि सांगितले की सगळ्या कार्यकर्त्यांनी 10च्या आत नियम पाळायचे आणि पालकमंत्री 5-50 लोक घेऊन अशा पद्धतीचं नियोजन लावत होते. रात्री काय चालतंय ते सगळ्यांना माहीत आहे. प्रभाग 6 असेल 7 असेल, आनंद चंदनशिवेसारखं नेतृत्व जे दलित समाजातनं येत आहे, अमोल शिंदे जो मराठा समाजातनं येतोय, चेतन नरोटे जे धनगर समाजातनं येतात, अशा कित्येक नेतृत्वांना संपवण्याकरता या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. मी एवढंच सांगतो की पोलीस प्रशासन असेल, आयुक्त असतील, तुम्ही ह्या इलेक्शनचा काळ संपणार आहे, आपण या यंत्रणेचा गैरवापर यांच्या हातून होऊ देऊ नका, एवढंच मी सांगतो. बापू, तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितलं की तुम्हाला देखील मला भीती तीच आहे की मला कालच त्यांनी कित्येक वर्ण सांगितले की तू एक गोळीची फिर्याद दे की अमोल शिंदेने तुला दम दिला. आणि अशा पद्धतीनं कुणाची तरी एखादी छोटी फिर्याद घ्यायची आणि मला अटक करून ठेवायचं आणि इलेक्शन ताब्यात घ्यायचं. कारण हे इलेक्शन आता लोकांनी ताब्यात घेतलं हे त्यांना लक्षात आलंय. पण कुठंतरी उमेदवारच गायब करायचा हे माझ्या बाबतीतच घडेल असं नाही. सोलापूरच्या 102 महिला उमेदवारासहित कित्येक उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम चालू आहे. प्रभाग 18 मध्ये देवेंद्र कोटेंच्या सासू आहेत, त्याच्या समोर असलेल्या उमेदवाराला सुद्धा काही कारणांना अटक करण्याची परिस्थिती आहे. कारण ते उमेदवार बाहेर राहिला तर तिथं देवेंद्र कोटेंची सासू प्रचंड अडचणीत आहे, त्यांना रिपोर्टिंग आहे. त्यामुळे त्याही महिलेला अटक होईल, अमोल शिंदेला अटक होईल, चेतन नरोटेंना अटक होईल, आनंददादा चंदनशिवेला अटक होईल, अन्य अशा कित्येक लोकांना अटक होईल, उद्या होऊ शकतील. कार्यकर्त्यांना अटकही करतील आणि संध्याकाळी सोडून देतील नक्की, पण इलेक्शन यंत्रणा तोपर्यंत ताकद घेईल. तुम्ही पण सत्तेचाच भाग आहे ना. सत्तेचा जरी भाग असला तर तुम्ही बघितलं असेल आम्ही अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या लोकांनी सत्तेचा गैरवापर कधी केला नाही. पण देवेंद्रजींना या लोकांना खरंच काय माहिती दिली माहीत नाही. यंत्रणा तर साहेबांकडे आहे. मुख्यमंत्री महोदय एकीकडे आपण स्वच्छ प्रशासनाच्या भूमिकेत काम करतात, ते खूप चांगलं काम करत आहे. पण पालकमंत्री साहेब इथं बसून सगळी यंत्रणा बालाई सरोवरमधनं कशी हलवत आहेत ते सगळ्याला माहीत आहे. बापू, प्रभाग 22 आणि 3 मध्ये ते पैसे वाटप करण्यात आले त्याबद्दल आपलं काय? प्रभाग क्रमांक 7 मध्ये, 22 मध्ये, 3 मध्ये कुठलाच प्रभाग राहिला नाही दादा की तिथं पैसे वाटत नाहीत. असं नाही. मी स्वतः फोटो दाखवलेत की देवेंद्र कोटे रात्री गाडीत कशा पद्धतीने फिरून पैसे वाटत होता. त्यांनी ज्या पद्धतीनं पैसे वाटले ते रात्रभर फिरेल आहे. आणि एकीकडे सांगायचं अमोल शिंदेच्या तोडीतला उमेदवार आहे का, त्याने आमदारकीचं शेअर दिलाय. अहो साहेब, त्याला गेल्या वर्षी आम्हीच नगरसेवक केला होता. MIM बरोबर लढून तो आमदार झालाय. त्याला MIM विरोधात पडलेली मतं ती काय त्याची मतं आहेत, ती सगळी सूज येणाऱ्या उद्याच्या ह्याच्यामध्ये मध्यमध्ये निघेल. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.